होती बरं का, कारण की आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. तर माझा दादा सरप्राईज प्लॅन करते माझ्या मम्मीसाठी. तर चला बघूया बर्थडे सेलिब्रेट कसा करतो आपण. बलून खेलेंगे अपन. बलून शूज निकाल मैं शूज निकाल. गुड. जावा ना तुम्ही पण. ते ड्रेस दिसत नाहीये, थोडा एक कर, खाली कर. हा बस, हा बस, हा इथे बघ, इथे बघ. मायशू समोर. इथे इथे बघा, इथे बघा, यांच्याकडे बघा. हॅलो गाईज, तर असा छान असा माझा बड्डे सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं आणि
थँक्यू सो मच. छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलं आणि आता आम्ही आलेलो आहे शेतकरी वाड्याला जेवायला. ते मागं बोर्ड आहेत मला दिसत, मला दाखवते मी. आम्ही दोघंच आहे, मी रेहान आणि सॉफ्टी आणि माझी. येस, सुंदर असा व्ह्यू आहे इथे. कसा आहे व्ह्यू? छान आहे ना व्ह्यू? मस्त मस्त. क्लायमेट छान आहे आणि एकदम ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे. थँक्यू सो मच. मी माझे गिफ्ट्स आता सगळे घरी गेल्यावर दाखवते. आम्ही आलो आहे आत्ता आईस्क्रीम खायला. डे एंड विथ फालुदा, सॉफ्टी आईस्क्रीम अँड आम्ही फालुदा. बर्थडे का डे एंड विथ मस्त स्वीट स्वीट नाही. बहुत ज्यादा सामान है, तो भी मैंने अभी थोड़ा लो. कम कर रहा है. माझी पण. हॅलो गाईस, तर आम्ही आलेलो आहे घरी आणि वाजले रात्रीचे 11. तर खूप छान असा माझा बड्डे सगळ्यांनी सेलिब्रेट केला. स्पेशली थँक्स फॉर माझ्या नवरोबाला रेहानला. आणि खूप छान सरप्राईज प्लॅन केलं माझ्यासाठी. छान सरप्राईज केलं. माझी ॲक्च्युली रिॲक्शन खूप वेगळी होती की मला माहीत नव्हतं मी कधी सगळं छान असं प्लॅन केलं एवढं सगळं माझ्यासाठी. आणि मम्मी वगैरे येणार आहे ते पण मला माहीत नव्हतं. मंगेश भाऊ पण कोकणात जाणार आहे, त्याच्यामुळे तो पण आला. हे पण खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. तर येस, तसंच छान सगळ्यांनी मला सरप्राईज दिलं. आणि स्पेशली थँक्स माझा रेहान, त्याने एवढे एफर्ट्स घेतले माझ्यासाठी आणि छान असा माझा बड्डे सेलिब्रेट केला. तर चला आपण बघूया. मी आता घरी आले तर म्हणते चला आपण काय काय गिफ्ट्स आहेत. छान आम्ही आता शेतकरी वाड्याला जेवून आलो. खूप छान टेस्ट आहे आणि खूप छान टेस्ट आहे. आणि फिश थाळी आम्ही खाल्ली, तर खूप टेस्टी आहे तिथली फिश थाळी. तर चला आता मी तुम्हाला गिफ्ट्स काय काय मला मिळाले ते मी ओपन करून दाखवते. तर येस काय, सर्वात पहिलं गिफ्ट आहे हे ऑब्विसली रेहानचं, जे की आहे खूप छान असा बुके, जो की ज्याच्यामध्ये आहे काय म्हणतात ते, मला ना मी असंच रील बघत होते त्यावेळेस मी हा एक बघितलेला. बट मी त्याला काय बोलले नव्हते की मला असं बुके वगैरे पाहिजे. बट तो मला सरप्राईजली भेटला, त्याच्यामुळे मी जास्त अजून खूप जास्त खुश आहे. तर असं छान मेकअपचं किट आहे, त्याच्यामध्ये खूप सारे क्लिप्स आहेत, पिन आहेत आणि इयरिंग्स आहेत. कस्टमाइज करून घेतलं लिप बाम वगैरे सगळं सुंदर असं फोन आहे, गळ्यातले नेकलेस आहे, त्याच्यामध्ये इयरिंग्स आहेत, 3-4 इयरिंग्स आहे, हाताचं ब्रेसलेट आहे, बो आहे, असे चॉकलेट्स लावले. खूप सुंदर असा बुके बनवला, कस्टमाइज करून घेतला. येस, खूप छान आणि खरंच खूप आवडलं मला. माझा आहे ना, असं खूप छान असं हा पहिला बुके आहे. खूप छान बनवला त्याने, मस्त सगळं त्याला लावलेलं आहे. खूप सुंदर असं बुके बनवलं. हे आहे माझं पहिलं गिफ्ट, जे की आहे माझ्या आहोंकडून, मिस्टर माझ्या आहोंकडून, रेहानकडून. आता आपण नेक्स्ट गिफ्ट बघूया. नेक्स्ट गिफ्ट आहे हे पराग भाऊचं, जो की आहे हा ड्रेस. असं छान कॉर्सेट आहे, येलो कलरचं पॅन्ट आहे त्याच्या खाली. येस, हा आहे माझं सेकंड गिफ्ट, जे की आहे पराग भाऊकडून. थर्ड गिफ्ट आहे हे, थर्ड गिफ्ट आहे हे एवढं छान हँडरायटिंगमध्ये, ते पप्पांकडून. पप्पा कडून
वेगवेगळे गिफ्ट्स भेटलेले आहेत मला. आणि हा जो मी ड्रेस घातला तो पण मला रेहानने गिफ्ट केला बड्डेसाठी. येस, असा हा माझा छान असा आउटफिट आहे जो की मला रेहानने गिफ्ट केला. इथे पूर्ण पर्ल्स आणि खूप हेवी आहे हा ड्रेस. आणि छान ओढणी पण त्याची पूर्ण हेवी आहे. आणि या साईडला दोन्ही साईडला डिझाईन आहे अशी. आणि येस, आणि आता हे मंगेशावचं गिफ्ट मी ओपन करते. बघू आता ही एक्साइटमेंट आहे कारण हे पॅक होतं काय त्याच्यामध्ये. बघूया आता काय परफ्यूम. ती मला परफ्यूम दिस इज क्यूट. परफ्यूम 4 बॉटल्स आहेत परफ्यूमचे बॉटल. येस, थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि चला आता असा छान असा माझा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. तर ब्लॉगचा एंड करते आणि भेटू तुम्हाला एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.